नमस्कार. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण परान्न दोष लागल्यामुळे होणारा त्रास, त्याचबरोबर आपल्याला परान्न दोष लागलेला आहे हे आपण कसं ओळखायचं आणि त्यामुळे आपल्याला काय काय त्रास होतो हे आपण आजच्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर परान्न दोष म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाल्ल्यामुळे होणारा त्रास, त्याचबरोबर परान्न दोष म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाल्ल्यामुळे लागलेला दोष. तर परान्न दोष लागल्याची लक्षणे आपण पाहूयात. तर सर्वात आधी आपल्या विचारांमध्ये नकारात्मकता. होय स्वामी भक्तांनो, काय होतं की दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाल्ल्यामुळे म्हणजेच परान्न दोष आपल्याला जेव्हा लागतो तेव्हा त्याची लक्षणे अशी आहेत की आपल्या विचारांमध्ये नकारात्मकता शिरते. म्हणजेच विनाकारण आपल्या मनात वाईट किंवा नकारात्मक विचार येतात. त्याचबरोबर आपला रागीटपणाही वाढतो आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे आपल्याला वाटते. हे परान्न दोषाचे मुख्य लक्षण आहे. होय, विनाकारण आपल्या मनात वाईट किंवा निगेटिव्ह विचार येतात, रागीटपणा वाढतो, बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वाटते आणि हे परान्न दोषाचे मुख्य लक्षण आहे. त्याचबरोबर अस्वस्थता आणि आळस. होय स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण ते अन्न ग्रहण करतो म्हणजेच जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरचे अन्न ग्रहण करतो, त्याचबरोबर ते अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्या लगेच शरीरात जडपणा जाणवतो. त्याचबरोबर आपल्याला खूप आळस येणे किंवा कोणत्याही कामात उत्साह न वाटणे अशी लक्षणे आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्या साधनेतही अडथळे येतात. होय मित्रांनो, जर आपण नामस्मरण किंवा पूजा करत असाल तर त्यात आपले मन न लागणे किंवा सारखे जांभया येणे किंवा आपल्याला स्वामींची उपासना करू न वाटणे किंवा खूप कंटाळा येणे, त्याचबरोबर स्वामींची म्हणजे जे नामस्मरण असतो ते आपल्याला करावंसं वाटत नाही, तर हे सर्व परान्न दोष लागल्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर आपल्या स्वभावातही बदल होतो. तर बघा, ज्या व्यक्तीचे अन्न तुम्ही खाल्ले आहे त्या व्यक्तीचे गुणदोष तुमच्या वागण्यात दिसू लागतात. जर ती व्यक्ती क्रोधी असेल तर तुम्हालाही विनाकारण राग येऊ लागतो. तर त्याचबरोबर काही शारीरिक लक्षणेही आहेत. म्हणजे जसं की काही वेळा पोट जड होतं, डोकेदुखी किंवा अस्वस्थता वाटते, तर ही अशी लक्षणे दिसू शकतात. आणि ही सर्व लक्षणे परान्न दोष आपल्याला लागलेला आहे याची आहेत. तर या लक्षणांवरून आपण जाणू शकता की आपल्याला परान्न दोष लागलेला आहे. आता परान्न दोष आपल्याला लागलेला आहे हे आपल्याला माहिती झाले, तर मग आपण त्याच्यावरती उपाय काय करावेत? तर परान्न दोष लागल्यावर जे उपाय करायचे आहेत तर त्या उपायांवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा, आम्ही त्याचे निराकरण करू. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.